चला मॅचला सुरुवात करत आहोत आपण. दौ सलामीचे ओपनिंग पार्स योगेश आणि कुणालची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन प्रणय बोटकुंडलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला प्रणय. मागच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रणयने केलेली आणि फ्रंटलाईन गोलंदाज आहे टीम एनआर बोरपाडा संघाकडनं. आणि प्रणयचा कमबॅक, प्रणयची वापसी टीम बोरपाडा संघाची गोलंदाजीमध्ये आणखी जास्त ताकद त्याने वाढवली आहे. पहिला सेटवरती जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळते आणि सिंगल स्ट्रायकर एंड वरती सध्या इनफॉर्म योगेश. हवेत खेळण्यात उंचीवरती बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिकडे विश्वास पोहोचतील आणि तदनंतर झेल टिपली जाते. विकेट क्रमांक पहिला, फलंदाज बाद. होत आहे आपल्या भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय योगेश भोईर साहेबांचे ते शुभागमन होता. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये. दरम्यान शुभागमन होत आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय योगेश भोईर साहेब यांचे ते शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये. पॉवर स्पोर्ट शेलार आणि आम्ही शेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी 2025 आपण पाहत आहोत. गोलंदाज तयार, ऑप्शनच्या बाहेर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतील आणि अफेकी करेपर्यंत धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर धावा फळकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे टोटल 1 आणि 1 धावेच्या मदतीने 1 धावसंख्येने फळकावरती वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजे टोटल 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण हिला पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर धावा फळकावरती 2 जोडला गेला. 3 चेंडूंचा खेळ. ओ कुणासाठी हा बॉल हवेमध्ये फार उंचीवरती आणि तदनंतर झेल टिपली जाते. राकेश होते तिकडे आणि राकेश चुकी नाही करणार. दरम्यान आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय सन्माननीय भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय योगेश भोईर साहेब आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतोय आणि त्यांचा इथे शाही सन्मान स्वागत होत आहे. वेलकम. त्याचबरोबर सन्माननीय दिनेश भोईर साहेबांना देखील आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय आणि आपल्या मंडळाचे सगळे सहकारी तिकीट पर्यंत पोहोचले. हे पहा, दिनेश भोईर साहेब असतील आणि आमचे योगेश भोईर साहेब असतील माझे अध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर दीपेश माई हे देखील आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय, ते देखील आले. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे वळत आहोत आपण. धावा फळकावरती टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट गमावताना 2 धावात आतिश पाटील. आतिश पाटीलसाठी हा बॉल कार्पेटच्या सहाय्याने खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, विवेक शेळके तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धाव बनवली जाईल. 1 ने वाढती धावसंख्या फळकावरती वाढली गेली, जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 धावा फळकावरती आपण पाहायला मिळतात. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल योगेश भोईर साहेब असतील, त्याचबरोबर दीपू माई आहेत, दीपेश माई आहेत आणि आमच्या आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश भोईर साहेब देखील आपण आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. हा पहा टीव्ही स्क्रीन वरती सगळे सन्माननीय व्यक्तिमत्व, पाहुणे मंडळी आणि आज खूप सारे पाहुणे या स्पर्धेला भेट देताना आपण त्यांना पाहिलंय. फळकावरती धावा जर बघितला गेला तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहे टोटल 4 या आकड्यावरती, जिथे 2 विकेट गमावले गेले आणि दोन्ही विकेटचा जर विचार केला तर ओपनिंग पेअर्सच्या दोन्ही महत्त्वाचे फलंदाज
जिथे योगेश माघारी परतले गेले आणि सर्वात महत्वाचा विकेट कॅप्टन कुणाल ते देखील माघारी परतले गेले. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने मती स्पोर्ट्स महापोली आणि दुसऱ्या बाजूने मी स्पोर्ट्स कवाड बी, या दोन संघांना लढताना आपण पाहणार आहोत. सो रेडी राहायचं आहे. धावसंख्या फळकावरती टोटल आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती 3 षटकांची आपण मॅच पाहतोय आणि त्यामुळे जशा धावा हव्यात ना तशा नाही मिळाल्या. सुरुवात चांगली करायची होती बॅटिंगवरती जनमान खोनी संघाला, पण तो 60 नाही मिळाला. दक्षची कमी खूप भासते आहे सध्या या संघासाठी, कारण की ओपनिंग मध्ये दक्षत अनेकदा वेगाने सुरुवातीला धावा बनवत असतो. गोलंदाजीवरती देखील फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं, पण इंजुरी आहे, त्याला दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे संघामध्ये अवेलेबल तर असतो पण जी दक्षची उणीव आहे ना ती इथून दिसत नाहीये. व प्रमोदसाठी हा बॉल खेळायचा प्रयत्न केलेला शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्या 5 आकड्यावरती. बिंदास लसणे आहेत षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं गेलं तर फ्रंटलाईन गोलंदाज प्रणय बोटकुंडलेला आपण पाहिलेलं आणि आता सध्या बिंदासवरती जिम्मेदारी असे मेनार बोरपाड्याचे देखील खूप सारे खेळाडू अनुपस्थितीमध्ये आहेत, ज्यामध्ये धीरज तांदळे नाही दिसत आहे, प्रतीक तांदळे नाही दिसत आहे, विवेक डोंगरे देखील दिसत नाही आज आणि खूप सारी अनुपस्थिती असल्या कारणामुळे जिम्मेदारी बघा बिंदासवरती आली आहे आणि चांगली गोलंदाजी करतायत. जेव्हा पण गोलंदाजी टाकली आहे बिंदासने, लेंथ लाईन खूप चांगली सुधारणा केली आहे त्याने. फ्लायटेड बॉल होता, समोर आला बॅटच्या रडार मध्ये आणि त्यानंतर उंचीवरती आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील, नाही होणार चुकी कोणत्या प्रकारची आणि आणखी एक विकेट. अर्थात विकेट क्रमांक 3 प्रमोद शिंगे हॅज टू डिपॅच. आणि दक्षत मैदानामध्ये उतरलेत. दुखापतग्रस्त आहेत आणि सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन की ज्यावेळेस तुम्ही इंजुरीमध्ये असाल, खरंच तुमची दुखापत जर जास्त असेल तर मित्रांनो एखाद दुसरी मॅच नाही खेळले तर काही होणार नाही, पण स्वतःची काळजी, स्वतःची इंजुरी जर ती वाढली तर कदाचित तुम्हाला अख्खी स्पर्धा देखील किंवा अख्खी सीझन देखील बसावी लागेल. त्यामुळे मी प्रत्येक खेळाडूला विनंती करेन की तुमची इंजुरी जर जास्त मोठी असेल, मागच्या मॅचमध्ये देखील आपण किरणला पाहिलं होतं, तो देखील दुखापतग्रस्त आहे, विनंती करेन की तुमची इंजुरी जर मोठी असेल तर तुम्ही नाही खेळले, एखादा मॅचमध्ये रेस्ट घेतला 1-2 मॅच तरी चालेल, पण ती इंजुरी वाढून देऊ नका. काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की अशा निग्लेक्ट केल्याने गोष्टी मग त्यानंतर मोठ्या होऊ शकतात. सध्या दक्षतला पाहतो आपण स्ट्रायकर एंडवरती, धावा फळकावरती 6 आहेत, 3 विकेट गमावले गेलेत. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय, एक सिंगल धाव आहे, अगदी छोटंसं पायामध्ये फ्रॅक्चर आहे तरी देखील तो खेळताना दिसतोय तो मैदानामध्ये. 7 धावा फळकावरती, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. वातीसाठी हा बॉल, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत, प्रणय बोटकुंडले होते, फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या फळकावरती वाढती देखील जाऊन पोहोचली गेली 8 आकड्यावरती. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं, बॅटवरती नाही चेंडूला घेऊ शकले दक्षता आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय धावा फळकावरती. आपण पाहतोय 3 विकेट गमावताना 8 आकड्यावरती. सध्याची परिस्थिती वेगळी आहे, षटक कंप्लीट झालं, 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावा फळकावरती 8 आहेत. सध्याची परिस्थिती वेगळी आहे, कारण की एक स्टार्ट चांगला मिळाला, ओपनिंगचा दोन्ही बॅटर्स अर्ली विकेट्स पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये आणि म्हणूनच की का परिस्थितीमध्ये आता सध्या टीम खोणी संघ स्ट्रगल करताना आपण त्यांना पाहतोय. दक्षसाठी रनर,
व्हाईटनर आहे तो आमच्याकडे पण आहे. भाऊ बंद आहे, डोंट वरी. चला माशकडे आपण वळत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतो. टोटल धावा फळकावरती आहेत त्या म्हणजेच 8 आकड्यावरती 4.00च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती 8 आहेत, ज्या कमी दिसतात. शेवटचं अंतिम षटक आतिश पाटील वरती जिम्मेदारी असेल. मोठी फटकेबाजी करेल का आतिश? बोला तयार, विश्वास. पहिलाच बॉल रवी आहेत गोलंदाजीवरती. ऑन साइडला खेळले गेले एक धाव तिकडे बनवली आहे खेळताशनी. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनवल्या जातात. रवी धुमाळला पाहतोय गोलंदाजी करताना. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आलाय. आज जर बघितलं गेलं तर NR बोरपाडा संघाकडनं प्रमुख गोलंदाजांची अनुपस्थिती आहे, ज्यामध्ये विवेक डोंगरे नाही आहेत. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर धीरज तांदळे देखील नाही आहेत. हो, हवेमध्ये खेळल्यात, उंचीवरती चेंडू आहे. स्वतः रवी तिकडे पोहोचतील आणि कॅच ड्रॉप केली जाईल. एक सिंगल धाव फळकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावर वाढतात जाऊन पोहोचला गेला 11 आकड्यावरती. खूप टाइम पासून आपण रवीला खेळताना पाहतोय. रवी धुमाळला मागच्या कित्येक वर्ष आपण पाहिले, खूप सारा एक्सपिरियन्स आहे. मतीन स्पोर्ट्स महापोलीस संघ इथपर्यंत पोहोचलेत आणि अगदी 26, 27, 28, 29 माफ करा 27, 28, 29, 30 व 31 जानेवारीला तुम्ही त्यांची देखील स्पर्धा पाहणार आहोत, जिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 आहे, द्वितीय 25 आणि त्यानंतर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये पाहायला मिळणार आहे. सो तुम्हाला अजून देखील इच्छुक सहभागी जे असतील त्यांना तिकडे सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मतीन स्पोर्ट्स महापोलीस संघाच्या कोणत्याही प्रतिनिधीसोबत. आणि एक सुंदर स्पर्धा. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती. 3 विकेट जिथे गमावले गेलेत. प्रगतीपथावरती षटक आपण तिसरं शेवटचं अंतिम पाहतोय. दक्षत शिंगोळे आहेत सेकंड एंड वरती. गोलंदाज यार ओ शफल केलाय आणि तदनंतर एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव फळकावरती बनवली जाते आणि तास एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते देखील. धावा फळकावरती आपण पाहतोय जोडला गेला 16 आकड्यावरती. सुरुवातीला बॅटिंग करायची होती, मनसुब ते बनवले होते 30-35 प्लस धावा बनवता येतील, पण 16 धावा बनवल्या ज्याच्या मदतीनं आता सध्याची परिस्थिती जशी हवी तशी नाहीये. आतिश पाटील स्ट्रायकर एंडवर. आतिशकडनं अपेक्षा तर आहेत, बॅकवर्ड स्कोअर लेगला खेळायचं होतं, गॅपमध्ये बॉल आहे, नाही थांबणार, निघून गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावा 20 आहेत फळकावर. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 धावा फळकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे एखादा मोठा फटका षटकार आला तर नो डाऊट फायटिंग टोटल तर उभा राहील, जिथे फाईट बॅक देऊ शकतील गोलंदाज मग खोणी संघाचे. शेवटचा अंतिम चेंडू फुलटॉस आहे आणि तदनंतर फुलटॉस बॉल वरती आपली विकेट गमावली गेली आतिशने. धक्का क्रमांक 14 आणि पहिल्या डावाचा खेळ देखील समाप्त झाला आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा फळकावरती 20 विजयासाठी 18 चेंडू अर्थात 3 षटकामध्ये बनवायच्या धावा 21. त्याआधी जाऊयात आम्ही नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे टीम स्पोर्ट्स कवाड बी संघाचे कर्णधार आणि मतीन स्पोर्ट्स महापोलीस संघाचे कर्णधार आमच्या समोर जोडले जातील. टॉस करू आणि मग चला आपण नाणेफेकीचे कौल करूयात आणि टॉस करण्याकरिता आमच्या व्यासपीठावरनं उपस्थित असलेले मान्यवर सन्माननीय दीपेश माई आणि सन्माननीय योगेश भोईर साहेब, माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट सिद्धार्थजी भोईर साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील आमच्या समूहात जोडायचं आहे. माझे सरपंच शेलार सन्माननीय सिद्धार्थजी भोईर साहेब,
ते देखील आमच्या समोर जोडले जातील. आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. नेक्स्ट मॅच तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. मतीन स्पोर्ट्स महापोली आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढताना तुम्हाला 2 हात करताना संघ दिसणार आहे. तो म्हणजेच अर्थात टीम ई स्पोर्ट्स कवाड बी संघ. अभिकी मात्रे जोडले गेलेत कवाड संघाचे कर्णधार. वेलकम. करूया टॉस. दुसऱ्या राऊंडची दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आम्ही शिलारकर अशी कॉलिंग आहे आणि इकडे अर्थात आम्ही शिलारकर पाहायला मिळाले. नाणेफेकीचं कौल जिंकलं. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. थँक्यू सो मच. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. टॉस जिंकलंय. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम तर काय डिसिजन असणार आहे? फील्डिंग देंगे. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. ऑल दी बेस्ट टीम कवाड आणि टीम महापोली संघ. चला लगेचच आपण आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान करण्यासाठी आपण जात आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय योगेशी भोईर साहेब अर्थात भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता दिनेश भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. आमच्या पावर शिलार संघाचे करता धरता पाठीचे कणा दिनेश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. सन्माननीय आदरणीय योगेश भोईर साहेब. तदनंतर दीपेशी माई हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरनं दिनेश दादांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. हा देखील शुभ सन्मान शाही सन्मान द वॉल ऑफ मानकोली दीपेश माई यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत आपल्या व्यासपीठावरनं. थँक्यू सो मच. बॅक टू द क्रिकेट. वळत आहोत मॅचकडे पुन्हा एकदा जिथे 21 धावांचं लक्ष आहे आणि 21 धावांचं टार्गेट पार करण्याकरिता 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये. एनआर बोरपाडा संघाकडनं 2 लिजेंडरी बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने बिंदास लसने आणि दुसऱ्या बाजूने रवी धुमाळ. अनुभव संपूर्ण असलेले दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रवी धुमाळ आणि त्याच्या समवेत बिंदास लसने. खूप सारा अनुभव आहे या जोडीकडे आणि लो स्कोरची मॅच पाहायला मिळते. आणि ललित लो स्कोरच्या मॅचमध्ये अनेकदा मी म्हणतोय ना की तुम्हाला अनुभव फार गरजेचा आहे. कारण की लो स्कोरच्या मॅचमध्ये जर विकेट मिळाले समोरच्या संघाला तर मॅच फसताना पाहिल्या आणि अनेकदा पाहिल्या. सर्वात भयानक मॅच असतात लो स्कोरच्या आणि सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. जर गोलंदाजी चांगली झाली टीम खोनी संघाकडनं तर मी म्हणेन की या 18 चेंडूमध्ये 21 धावा देखील रोखण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पण त्या क्षमतेला शक्तीमध्ये वापर करताना विजयाच्या दरवाजापर्यंत पोहोचला जाईल का हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह. आणि या प्रश्नचिन्हावरती उत्तर घेऊन वेळ देणाऱ्या पण ती येणारी वेळ कोणाच्या बाजूने असणार ते देखील पाहावं लागेल. आज पावस शिलार संघ देखील मैदानामध्ये खेळताना इन ॲक्शन खूप चांगला खेळ. नयन भोईरचं पुन्हा आगमन आपण पाहिलं. कमबॅक त्यांचा पाहिलाय. 3ऱ्या क्रमांकावरती ते उतरताना पाहिलं होतं आणि खूप वेळानंतर खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला देखील मिळाला. सचिन भोईर देखील फॉर्म मध्ये आलेत. गोलंदाज यार आतिश पाटील बिंदासाठी पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल सरळ रेषेमध्ये खेळलेत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑन बॉर्ड लाईनच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा. वरती आणि चौकाराच्या मदतीनं 400च्या स्ट्राईक रेटने खातं उघडलं गेलंय. बिंदास लसने बिंदास बॅटिंग करताना. पुन्हा एकदा इन्स्टंट आउट. आता देखना स्ट्रोक आहे. जितकं पाहावं तितकं कमी. इन फॉर्म बिंदास असं म्हणावं लागेल.
कारण की काही दिवसांपूर्वी फॉर्म पुन्हा आलाय त्यांचा आणि खूप चांगली बॅटिंग साकारताना बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. यावेळेस देखील बॉल चौकाराकरिता 4 धावा. मायेची शेट थँक्यू सो मच. विपक्षामध्ये या आधी ऑन साइडला खेळले होते, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होते आणि यावेळेस जर पाहिलं गेलं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि बाकांचा वापर करताना फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ निघून गेला चौकाराकरिता. बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 चौकाराच्या मदतीने धावा. 21 पाठलाग करताना पाहतोय 8 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग चालू आहे बिंदासची. भिवंडी प्रीमियर लीग BPL मध्ये देखील आपण पाहिलं बिंदासला खूप चांगली बॅटिंग करताना. खाली वाकलेत आणि स्वीप केलाय आणि हा देखील बॉल अगदी स्कोअर लेग मध्ये दखल देताना निघून चाललाय बॅक टू बॅक. अब की बार तिसरी बार तिसरा चौकार. भले करती वेट असा माणूस आहे तो ग्रेट भले भले करती वेट जे 3 लगातार चौकार पाहायला मिळाले. TJ शंकर शेलार भिवंडी यांच्या माध्यमातून आपण मधुर संगीत ऐकत आलोत. लगातार 3 चौकारांच्या मदतीने धावा फळकावरती आहेत 12 आकड्यावरती. आतिश पाटील तयार. शफल केले होते पुन्हा एकदा बनवून घेतल्या बॉलला आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौथा लगातार चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 4 चौकार. लगातार 4 चौकार आलेत आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली टोटल 16 आकड्यावरती. विजयासाठी आता इकडनं जर बघितलं गेलं तर 5 धावांची गरज आहे. सुपर बॅटिंग म्हटलं होतं ना की अनुभव आहे बिंदास लासण्याकडे खूप सारा आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये अनुभवाची फार गरज असते. कारण की लो स्कोरच्या मॅच मध्ये सुरुवातीच्या घडीला विकेट मिळाले तर मग ती मॅच फसताना आपण पाहिलंय आणि खूप सारे मोठमोठे संघ लो स्कोर मध्ये डबल माइंड होऊन खेळताना फसताना पाहिलंय त्यांना. रिव्हर्स स्वीप यावेळेस करायचा होता पण आता लॉंग स्टॉपला चेंडू चालला होता. इनफिल्ड मध्ये चढवलं गेलं. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक दोघे तिकडे पोहोचले आणि फेकी पर्यंत 22च्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 17 आकड्यावरती. 4 धावांची गरज असेल. चेंडूंचा खेळ समाप्त झाले टोटल 5. शेवटचा अंतिम चेंडू आतिश पाटील हवेत खेळल्यात. इनसाइड आउट फटका आहे आणि मॅच समाप्त करणारा फटका पाहायला मिळतोय. फिनिश होतीये मॅच. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला जनमान कोहनी आणि as well as टीम NR बोरपाडा संघाकडनं आणि टीम NR बोरपाडा संघाचा आपण लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये देणार आहोत मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच बिंदास. बॅटिंग वरती 4 चौकार आणि 1 विकेट गोलंदाजी करताना खूप चांगली गोलंदाजी. 4 विकेट त्याने 4 धावा देऊन 1 विकेट मिळवला होता आणि त्याला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि सन्माननीय सिद्धार्थजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडू कक्ष लाभला गेला, पविलियन लाभला गेला. असे गोड व्यक्तिमत्व ॲडव्होकेट सिद्धार्थजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत बिंदास लासनेला मॅन ऑफ द मॅच. आपण पाहतोय कैलासवासी पार्वतीबाई रघुनाथ भोईर व कैलासवासी रघुनाथ दादू भोईर यांचा स्टँड पाहायला मिळतोय आणि जो आपल्याला सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट सिद्धार्थजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय आणि आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण बिंदास लासनेला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि लगेचच जाऊयात नेक्स्ट मॅच कडे जिथे तुम्हाला लढताना दिसतील. एका बाजूने असेल टीम स्पोर्ट्स कवाड B संघ आणि दुसऱ्या बाजूने मतीन स्पोर्ट्स महापोली संघ. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला महापोली इथे मतीन स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक देखणी स्पर्धा अगदी 27, 28, 29, 30 व 31 या दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ज्याचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 आहे. मॅन ऑफ द मॅच आपण पारितोषिक देत आहोत ॲडव्होकेट सिद्धार्थजी भोई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बिंदासला हे पारितोषिक देतोय. खूप चांगला खेळ बिंदास लसण्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेला. नेक्स्ट मॅच कडे वळतोय आणि खोनी संघ आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे.
थांबा तुला बघायला का ये इकडं. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मतीन स्पोर्ट महापोलीस संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मागील सामना अप्रतिम पाहायला मिळाला. आज येणार बोरपाडा संघाने खूप प्रभावित केले आहे. फायनलिस्ट टीम आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा खेळ या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर जय बजरंग शेलार या संघाला परास्त केलं होतं. त्यानंतर आता संपन्न झालेला सामना आपण पाहिलं तर फलंदाजी आणि गोलंदाजी जी धार पाहायला मिळाली त्या अनुषंगाने तो सामना विजय संपादन केला. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. कवाड संघाला विनंती आहे. त्याचबरोबर पंचाने विनंती आहे आपण आपली जागा लगेच घ्यायची आहे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणी लावून घ्यायचं आहे. आज मेगा फिनाले डे आहे मित्र, फायनलचा दिवस आहे. त्या अनुषंगाने आपण थोडं कॉपरेट करा, सहकार्य करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. कवाड संघ प्लीज विनंती असेल. आज अतिरिक्त 3 सामने आपल्याला एक्स्ट्राचे खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप आणि घाई करायची आहे. 2 संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. त्या 2 फायनल आपल्याला खेळवायला लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकर आपण जायचं आहे. जागा आपली घ्यायची आहे. गरमागरमीमध्ये खेळ करा.